हो हॅलो. कोकण कोकण गोवा आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. कोकण गोवा. आता आम्हाला तूर्त बॉलर्स नेम सांगा. बॉलर्स नेम. सिद्धेश. थँक्यू थँक्यू सुर्वे सर. पुन्हा एकदा फलंदाजी अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. फलंदाजी चषक 2025 पुरस्कृत सारस्वत बँकेने केलेली, संपूर्ण भारत हिंदुस्थानामधून दाखल झालेले सर्व आमचे सारस्वत बँकेचे खेळाडू कर्मचारी यांचं पुन्हा एकदा मी या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. मी स्पोर्ट्स समालोचक सुपेश कामतेकर. सर्वप्रथम सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम आणि जय संविधान. आणि तुमच्या आमचा आवडीचा खेळ अर्थातच जय क्रिकेट पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये दाखल होतोय. आजच्या दिवसातील ब गटातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर विरुद्ध कोकण गोवा या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. कोकण गोवा या संघाने प्रथम नाणेफेक जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर छत्रपती संभाजीनगर या संघाला मात्र प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे. या दुपारच्या सत्रामध्ये अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. सलग 2 दिवस चालणारी ही बाणाची तुमची आवडीची क्रिकेट स्पर्धा. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कळेल की ट्रॉफी कोणाच्या ब्रांचमध्ये जाणार, कुठे जाणार, मुंबईत जाणार का मुंबईच्या बाहेर जाणार हे देखील पाहावे लागेल, का महाराष्ट्राच्या बाहेर जाणार हे देखील आपल्याला पाहावे लागेल. संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर क्रिक हिरोज या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला लाईव्ह स्कोरिंगचे अपडेट दिले जात आहेत. त्याचं देखील तुम्ही नक्कीच ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, जेणेकरून तुमच्या प्रत्येकाचे स्कोअर, प्रत्येकाच्या धावा त्या तुम्हाला तंतोतंत त्या ॲप्लिकेशनवरती प्राप्त होतील. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये. मॅच क्रमांक 10 छत्रपती संभाजीनगर विरुद्ध कोकण गोवा या दोन संघांमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सिद्धेश पाहायला मिळत आहे. तर दोन्ही बॅटर्स छत्रपती संभाजीनगर या संघाकडून निखिल आणि संदीपची जोडी पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. 10-15 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया पुन्हा मैदानाकडे. मॅच ऑन, गेम ऑन, क्रिकेट. पहिला खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने, खेळाडू तैनात. इथे मात्र आणि 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 एक नव्हे दोन नव्हे दुसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडली आणि गोल्डन डकचा शिकार झालाय. 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. खेळाडू आउट. दुसरा बॅटर जर पाहिला छत्रपती संभाजीनगर या संघाचा निखिल चौधरी मैदानामध्ये दाखल होत आहेत, कारण की पहिल्या या बॉलवरती गोल्डन डकचे शिकार झाले. 0 या धावसंख्येवरती मात्र नाराज होऊन जातील, परंतु लॉंग ऑफ रिझन मध्ये अप्रतिम झेल पकडली. त्या झेल पकडणाऱ्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल का? सुबोध यांनी अप्रतिम झेल पकडली आहे, कारण की महत्वाची विकेट होती. अशा वेळेस जो मी कॅच पकडता त्यावेळेस गोलंदाजाचं देखील मनोबल उंचावतं, तो देखील अजून त्याच्यापेक्षा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन गोलंदाज आणि सुबोध दोघांचं कॉम्बिनेशन मात्र प्राप्त झालंय. त्यानंतर येत आहेत मैदानामध्ये विकेट क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर या संघासाठी दाखल झालेत मैदानामध्ये. जाऊया दुसऱ्या बॉलकडे. पुन्हा चांगला चेंडू, शॉर्ट टर्मचा बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत. 1 टप्पा 2 टप्पा पडल्यानंतर मात्र जोरदार फेकी आपल्याला पाहायला मिळते. फेकी पाहिली आहे. 1 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. धावसंख्येत बदल झालाय. धावेचा श्री गणेशा झालाय छत्रपती संभाजीनगर या संघाचा, कारण की पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का बसला होता. त्यानंतर मात्र 1 धावा काढण्यामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले, पार पडलेत अर्थातच छत्रपती संभाजीनगर हा संघ. पुन्हा मात्र घुसून मारण्याचा प्रयत्न, थोडेसे सफल झाले, परंतु बॉल जर पाहिला तर निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाची. तीन चेंडूंचा सामना मात्र इथे झालाय. 2 गो असेल. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आणि इथे मात्र फक्त दिशा दिली. दिशाच नाही तर आपल्या संघाच्या खात्यामध्ये 6 धावा देखील दिलेल्या आहेत. काय फटका, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय अप्रतिम षटकार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली होती, परंतु चुकीचा बॉल, त्याला नुसती दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉलला फेकून दिलंय. पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा जर पाहिलं बॅकवर्डला खेळाडू आणि इथे अप्रतिम झेल घेतली गेली आहे. टाळ्या वाजल्या जात आहेत. 1 षटकारानंतर गोलंदाजाने कमबॅक केलंय. विकेट्स पडली आहे. छत्रपती संभाजीनगर या संघाला पहिल्या षटकामध्ये दुहेरी धक्का पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती म्हणजे एकंदरीत
7 या धावसंख्येवरती 2 विकेट्स गेल्या छत्रपती संभाजीनगर या संघाच्या. तर कोकण गोवा मार्ग जर पाहिला ना सुसाट चालू आहे, जरूर एक षटकार आलाय. बॅटर क्रमांक 3 मैदानात दाखल होतात. पंकज देशपांडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगर या संघाचे खेळाडू दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी शेखर दाखल होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम कोकण गोवा ब्रांचचे खेळाडू आहेत, तिकडचे कर्मचारी देखील आहेत, आज दाखल झालेत मुंबईमध्ये मुंबईची स्पर्धा गाजवण्यासाठी. ही महत्त्वपूर्ण स्पर्धा अर्थातच माधव मंत्री चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. कारण की वर्षातनं एकदा 365 दिवस आमच्या बँकेचे कर्मचारी काम करत असतात, परंतु त्यातले काही 5-6 दिवस निवडक असतात. ते संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी खेळ महोत्सव साजरा केला जातो. त्यातील एक महत्त्वाचा खेळ म्हणजे क्रिकेट. ते म्हणजे आज चुकीचा बॉल, चुकीच्या बॉलला मात्र इथं पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. इथं झेल पकडली जाते. तिसरा धक्का पडलाय, अप्रतिम. सुशांत यांनी मात्र अप्रतिम झेल पकडली. तिसरा धक्का 7 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर संकटामध्ये आहेत. संकटामधून कोण बाहेर काढणार हे देखील पाहावे लागेल. बॅटिंगसाठी जर पाहिलं गोविंद दरगड फलंदाजीसाठी दाखल झालेत, कारण की आता तिसरा धक्का देखील बसलाय. ते देखील बॅटर आले, गोल्डन डकचे शिकार झाले, पुन्हा माघारी गेलेत. एकंदरीत जर काय आपल्याला पाहायला मिळतंय, प्रत्येक बॅट्समन मैदानात दाखल होतात, एक बॉल फक्त डिफेंड करतात, पुन्हा जाऊन पॅव्हिलियनमध्ये दाखल होत आहेत. 2 खेळाडू असे आपण पाहिले ते गोल्डन डकचे शिकार झालेत, परंतु गोलंदाज इथे मात्र चमत्कार करताना पाहायला मिळत आहेत. कोकण गोवा विभागातील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत मिक्स खेळायला पाहायला मिळतात, एकत्रितपणे खेळत आहेत कोकण आणि गोवा. पुन्हा चांगला चेंडू, आहा काय बॉल टाकला जातोय, अपील केलं जातंय, अपील फेटाळला जातोय, परंतु पडल्यानंतर बॉल कट होतोय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. महत्वाचं षटक आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये देखील 2 विकेट्स गेल्या होत्या. आता देखील पाहिलं षटक क्रमांक 2 मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. आता मात्र जाऊया चेंडू क्रमांक 3 कडे. पुन्हा बॅकफूट लावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय का? हो येस, इथं मात्र पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मेहनत घ्यावी लागेल छत्रपती संभाजीनगर या संघाला. टुटू गो असेल, पुन्हा चांगला चेंडू, काय गोलंदाजी केली जाते या गोलंदाजाची. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया या आजच्या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का गोलंदाजाकडून. अजूनपर्यंत कुठल्या गोलंदाजाने निर्धाव षटक टाकलं नाहीये. या गोलंदाजाकडे आहे क्षमता आणि तो हे निर्धाव षटक हाताळतोय का ते देखील पाहूया. आणि इथे मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतील संपूर्ण निर्धाव षटक टाकणारा पहिला गोलंदाज ठरला. एकदा जोरदार टाळ्या पण वाजवूया. कोकण गोवा या विभागातील गोलंदाज पाहायला मिळतोय आणि मेडन ओव्हर टाकताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. नक्कीच सहकारी मित्र देखील येऊन त्याला शाबासकी देतील, त्याची नक्कीच स्तुती करतील की वारे पट्ट्या काय गोलंदाजी केली आहेस, निर्धाव षटक टाकलंयस. 7 या धावसंख्येवरती 3 धक्के पडले छत्रपती संभाजीनगर या संघाला. आता मात्र येणाऱ्या 10 बॉल मध्ये काय चमत्कार करतायत दोन्ही बॅटर हे पाहावे लागेल. महत्वाचं आहे, ट्रॉफी जिंकायची आहे. संपूर्ण 65 संघ फक्त त्या व्यासपीठाजवळ लावलेल्या 4 ट्रॉफ्या जिंकण्यासाठी दाखल झालेत. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता ट्रॉफी जिंकायची आहे, ऑफिसमध्ये न्यायची आहे आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाबासकी आमच्या पाठीवरती वाहवा घ्यायचीच आहे. हे मनामध्ये ध्येय धरून आज या रिझवी ग्राउंडवरती दाखल झालेत. पुन्हा चांगला चेंडू, काय बात आहे, अप्रतिम चेंडू, परंतु दिशाहीन बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र पहिलाच बॉल अवंतर धाव, एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते धाव फलकावरती. कारण की 2 षटकानंतर पहिल्यांदा 1 धावा हळूच वरती सरकली आणि ती मात्र जाऊन पोचली आहे ती 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा जर पाहिलं पंचांनी दंडित केला, वाईट बॉल घोषित केला गेलाय. वाईट बॉल पाहायला मिळतोय. वारंवार 2 चेंडू जर पाहिले तर वाईट बॉल घोषित केले जात आहेत.
धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. आतापर्यंत षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला भेटलं, ते निर्धाव षटक फेकलं गेलं. पुन्हा एकदा जाऊया आपण. चांगलं 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 धाव्याने मात्र इथे थोडंसं बॅकफुटवर टाकलंय आता या गोलंदाजाला, कारण की षटक क्रमांक 1 आणि 2 चांगल्या प्रकारे हाताळलं. त्यानंतर षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज दाखल झाले, ते म्हणजे पंकज दाखल झालेत. परंतु पंकज यांच्यावरती प्रेशर पाहायला मिळतंय. पहिले 2 बॉल जर पाहिले डाऊन टॉप साईड अवांतर धावा प्राप्त झाल्या. त्यानंतर षटकार डोकला. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. खेळाडू आहेत का, परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंचांकडनं आम्हाला निर्देशनात येणार आहे हा आताचा चौकार आहे. हो येस, इथे मात्र चौकार प्राप्त झालाय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते, त्याचबरोबर कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. त्याचबरोबर विनंती असेल आमच्या या ग्राउंडवरती उपस्थित सर्व आमचे खेळाडू, 3 वाजेपर्यंत फक्त जेवणाचं काउंटर ओपन आहे, त्यानंतर क्लोज केलं जाईल. त्यामुळे जे जेवले नाहीयेत त्यांनी लगेचच जा आणि जेवणाचा आस्वाद घ्या. विनंती आहे आयोजकांकडून, आपण लवकर 3 वाजेपर्यंतच फक्त काउंटर आहे ओपन, याची देखील दखल घ्या प्लीज. जे जेवले नसतील त्यांनी लगेच जेवून घ्या. 3 नंतर काउंटर बंद होणार आहे. धन्यवाद. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पुन्हा जर पाहिलं या षटकामध्ये 3 वाईट, 1 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळालाय. एकंदरीत जर काय पाहायला मिळतंय तर फक्त 2 चेंडूंमध्ये 13 धावा या गोलंदाजाने आतापर्यंत खर्ची केल्या आहेत. म्हणजे मागचं जे षटक होतं ते मात्र इथं कुठेतरी आता भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मेडन षटक होतं, येस. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. इनर एज घेतली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेला. यष्टिरक्षक बॉलवरती धावतोय. शॉर्ट बॅकवर्ड वरती मात्र बॉल गॅदर केला जातोय आणि एकेरी धाव फलकावरती लागली जाते. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजे 21 वरती 3 गडी बाद झाले. षटक क्रमांक 3 आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय आणि ओके माफ करा, 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 बॉल मात्र उर्वरित अजूनही शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती पाहूया एखादा बिग हिट पाहायला मिळेल का, परंतु नाही नाही नाही, मेहनत घ्यावी लागणार आहे बॅटरला. गोलंदाज देखील तितकी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. 1 षटकार आलाय, 1 चौकार आलाय, त्याचबरोबर 3 एक्स्ट्रा धावा देखील दिल्या आहेत. परंतु गोलंदाज कुठेतरी प्रयत्न करतोय. इथे मात्र थोडंसं एक्स्ट्रा विकेट्स. बॅटर रिटायर्ड झाले, त्यांची जागा घेण्यासाठी निलेश दाखल झालेत मैदानामध्ये. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे दांडी 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 गुल विकेट्स मिळाली आहे. आले तसेच पुन्हा परत धावत सुटतील माझ्यामध्ये पॅव्हिलियन मध्ये. घाई केली होती आणि विकेटचं पतन गेलंय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 या धावसंख्येवरती. 4 विकेट्स. तो नक्कीच पुन्हा एकदा आमचे सभी खिलाड़ियों को कहना चाहता हूं कि 3 बजे तक खाने का काउंटर चालू है, उसके बाद वो बंद किया जाएगा, इसलिए आप जल्दी से जल्दी जाइए, खाने का आस्वाद लीजिए. सगळ्या खेळाडूंना मी पुन्हा विनंती करतोय, जेवणाचं काउंटर फक्त 3 वाजेपर्यंत चालू आहे. ज्यांनी जेवण करून घेतलं नाहीये त्यांनी त्वरित जेवण करून घ्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या, कारण की आज दुपारच्या सत्रामध्ये मस्तपैकी पावभाजी आहे. पावभाजी आपण दररोज खात नाही, कधीतरी खातो, परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने आज त्याचा देखील आस्वाद घ्या आणि तंदुरुस्त राहा, एवढीच विनंती करीन. चला जाऊया आपण शेवटच्या षटकाकडे. शेवटचं षटक निर्णायक षटक पाहायला मिळतंय. शेवटचं षटक, महत्वाचं षटक. बॅकफुटला आलेत, बॉलला कट केलंय, गल्लीमध्ये खेळाडू तैनात आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर 1 धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. एक धाव खूप महत्वाची आहे, कारण की आता धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली आहे
डबल डिजिट 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा खोलून मारण्याचा प्रयत्न होता, ब्लॉक होल टप्पा पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो, फलंदाजांनी स्वतःची बॅट घेऊन बाहेर जायचं आहे आणि येताना दुसऱ्या फलंदाजाने बॅट घेऊनच आत यायचं आहे. कृपा करून एवढं लक्षात ठेवा. नक्की सुर्वे सर, आपण देखील अनाउन्समेंट करू. एखादा खेळाडू बॅटर जर जेव्हा मैदानामध्ये दाखल होतो तेव्हा त्याच्या हातामध्ये कंपल्सरी बॅट असणं हे बंधनकारक असतं. याचा देखील आपण हा नियम देखील आपण जाणून घ्यायला पाहिजे. आपण रिकाम्या ती मैदानामध्ये येऊ नका. विनंती असेल आपण कुठली तरी एक बॅट घेऊन या, ती मैदानामध्ये बदला. पुन्हा ज्याची बॅट आहे त्यांना पुन्हा तुम्ही ग्राउंडच्या बाहेर द्या. पुन्हा सुंदर गोलंदाजी, पुन्हा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. रोखून ठेवले मुंबई, ठेवले गोवा कोकण या संघाने. मात्र आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर या संघाला माझ्या मते मला वाटतंय हा देखील गोल्डन डकचा शिकार झालाय वाटतं. दबक्या पावलाने बाहेर चाललाय, नाही आता परत बाहेर चाललाय. बॅट घेऊन यायचं प्लीज बॅटर, विनंती आहे आपल्याला. आम्ही वारंवार आपल्याला निर्देशना सांगतोय. छत्रपती संभाजीनगर याच्या पुढे आपला कुठलाही बॅटर रिकामे हाती मैदानात येणार नाही. जर आला तर पॅनलाइज केलं जाईल. अंपायर्स आपण लक्ष ठेवायचं आहे. हॅलो, आता जर का बॅट्समन बॅट घेऊन आत आला नाही तर -5 रन केले जातील हा तुमचे. लक्षात ठेवा. फलंदाजी करायला येणाऱ्या टीमने कृपया करून बाद झालेला फलंदाज त्याची बॅट घेऊनच बाहेर जाईल. पुन्हा चांगला बॉल हलक्या हाताने कट केला आहे. थर्ड मॅन मध्ये मात्र खेळाडू आहेत, बॉलवरती येत आहेत, पळतायत, पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर एकच धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. एक धावाने मात्र धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे पाहायला मिळते, ती म्हणजे 23 ही धावसंख्या पाहायला मिळते. बॉल जर पाहिले आतापर्यंत झालेत, शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आहे आणि या बॉलवरती आता पाहूया कशा प्रकारे सामना केला जाईल. पुन्हा बॅकफूट लावून मारण्याचा प्रयत्न होता. थोडेसे फंबल झालेत बॅटर, परंतु इथे एक धाव मात्र काढली जाईल. फेकी देखील केली जाईल. माझ्या मते बेल्स उडवल्या जातील का ते देखील पाहावे लागेल. नक्कीच 24 धावा झालेत, 25 धावा करायचे आहेत गोवा कोकण या संघाला. छत्रपती संभाजीनगरने मात्र माफक आव्हान ठेवलंय. 20 बॉलमध्ये येणाऱ्या 25 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. मॅच क्रमांक किती आहे ती? हॅलो, आशिष गांधी सुरत, हरीश देशपांडे बँगलोर. आशिष गांधी सुरत, हरीश देशपांडे बँगलोर. आशिष गांधी बँगलोर टीम, हरीश देशपांडे बँगलोर टीम, हरीश देशपांडे कॅप्टन. टॉसला यायचंय, टॉसला. यानंतरचा सामना पुणे 1 मुंबई. समीर देशमुख. सर विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं. राईट हँडला टॉस बॉक्स आहे, तिथे जाऊन नाणेफेक केला जाईल पुढच्या मॅचचा. इथंच करूया सर, या हरकत नाहीये. चला गोवा कोकण आपले दोन्ही बॅटर मैदानात दाखल करा. लगेचच दाखल करा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे छत्रपती संभाजीनगर. हॅलो, बँगलोर. अभिलाष डी
आणि हरीश देशपांडे बँगलोर टीम कुठे असेल तर कर्णधाराने नाणेफेकीचा कौल घ्यायला यायचं आहे. बँगलोर टीम हॅलो हॅलो टीम बँगलोर टीम नंबर 24 पंचांनी सामना लवकर सुरू करायचा. आपल्याला पुष्कळ सामने खेळवायचे आहेत. टीम बँगलोर शेवटचा कॉल आलेले आहेत. सगळी टीम नको चला जाऊया टॉस आपण. घ्यायला फक्त बोलवलंय. मॅच क्रमांक कोकण गोवा विरुद्ध छत्रपती संभाजीनगर. पहिलाच बॉल जर पहिला अवांतर चेंडू टाकला जातो. डाऊन द लेग साइड पंचांनी दंडित केलं. वाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. धावेचा श्री गणेश झालाय कोकण गोवा ह्या संघाचा. गोलंदाजीसाठी संदीप दाखल झालेत. पुन्हा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मिस केलाय आणि ते निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुणे 3 आणि औरंगाबाद 2. गणेश बिडवे केशव थावर पुणे 3. पुन्हा इथे जर पाहिलं, पुन्हा माझ्या मते पंच आमच्याकडे वळतील, निर्देशनास आणतील आणि वाईट बॉल घोषित करतील. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं एक चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 2 पाहायला मिळते. कारण की धावसंख्या जर पाहिलं माफक आव्हान छत्रपती संभाजीनगर या संघाने कोकण गोवा या संघासमोर ठेवलंय. ते म्हणजे फक्त आणि फक्त 24 धावांचं आव्हान फक्त पाहायला मिळतंय. आणि या 24 धावा किती षटकामध्ये पूर्ण करतात हे देखील पाहावे लागेल. आणि बराच कालावधीनंतर माझे आवडते समालोचक अभिषेक पाटील हे देखील इथं उपस्थित झालेत. आणि इथे जर पाहिलं बॉलवरती गेले होते परंतु झेल सुटली आणि झेल बरोबर जर पाहिलं चौकार देखील पाहायला मिळतोय. तर 4 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचली आहे. ती 6 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 1 मार्गस्थ. पुणे 3 पुणे 3 पुणे 3. किरण काकोडकर पुणे 3 ची टीम पाठवा. केशव थावर किरण काकोडकर. पुन्हा एकदा मात्र पाहिलं तर यष्ट्यांच्या मागून चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही. बॉल धावतोय 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 आणि धावल्याबरोबर पंच देखील उजवा हात बाहेर काढून चौकार घोषित करतायत. आलाय चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तर बॉलची नक्की दिशा समजली नाहीये, त्यामुळे कुठेतरी थोडीशी गडबड झाली आणि ती गडबडचं रूपांतर मात्र पाहायला मिळतंय. ते म्हणजे 12 या धावसंख्येवरती 2 धावा प्राप्त झाल्यात. षटक क्रमांक 1 जर पाहिलं आतापर्यंत शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवरती पाहूया किती धावा पाहायला मिळत आहेत. 12 धावसंख्या झाली. अजूनही विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल मिस केलेला आहे. यष्ट्यांच्या मागे जर पाहिलं एकंदरीत असं वाटतंय की लेदरचे खेळाडू मैदानात दाखल झालेत. हातामध्ये ग्लोव्स देखील आहेत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या 12 बिनबाद टीम गोवा कोकण या संघाची पाहायला मिळते. येणारे 15 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 13 धावांची 25 रन्स टू विन आहे. निखिल षटक क्रमांक 2 घेऊन आलेत. अर्थातच निखिल पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक घेऊन येतात. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. माफ करा 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पुन्हा मात्र जर पाहिला वेळ मिळाला बॅटरला बॉल कापण्याचा प्रयत्न. गल्लीमध्ये खेळाडू आहेत परंतु बॉल जाऊन पोहोचलाय.
दिल्लीपर्यंत आलाय चौकार. गल्लीतल्या खेळाडूंनी मात्र बॉल अडवला नाहीये आणि तो बॉल सरळ निघून गेलाय दिल्लीमध्ये. आणि दिल्लीत गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे चौकारच घोषित केला जातो, कारण की खूप दूरवरती आहे मुंबईपासून, त्यामुळे राजधानी पकडूनच जावे लागतं. हा, माझे आमचे क्रिक हिरोजचे आपले आहेत, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण क्रिक हिरोजवरती स्कोरिंग अपडेट केलं जात आहे. भुवन तिवारी त्यांच्याकडे ट्रॅक बॉटम आहे, त्यावरती दिल्ली नाव लिहिलेलं आहे. ते त्यांनी आम्हाला दाखवलं की दिल्लीचा बॉटम आहे. पुन्हा एकदा चांगला शॉट, अप्रतिम 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 बॉल चाललाय 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 चाललाय. हो येस, इथे आलाय माधव मंत्री चषक 2025 पुरस्कृत सारस्वत बँक धूमधडाका षटकार. पुन्हा एकदा 3 धावांची आवश्यकता आहे. बॉल हवेमध्ये आहे, पाहूया काय निर्णय दिला जातोय. बॉल पकडला जातोय जरूर, परंतु ते 1 धाव जोडली जाते. नक्कीच मनामध्ये एकच विचार असेल कोकण गोवा या संघाच्या की आपण 2 षटकाचा सामना पूर्ण करूया, कारण की आता धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचले 23. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातो. खेळाडू आहेत, बॉल पाहतील तर नाही, परंतु 4 धावा देऊन जातील. विनंती आहे सर, आपण समालोचन कक्षाच्या बाजूला उभा राहायचं आहे. सर विनंती, आपण समालोचन कक्षाच्या बाजूला उभा राहायचं आहे. आपल्याला विनंती आहे, आपण आपली टीम मीटिंग बाजूला घ्या, समालोचन कक्षाच्या बाजूला उभे राहा. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे पूर्ण मॅच जर पाहिली तर 25 मिनिटांमध्ये समाप्त झालेली आहे. आमच्याकडे टायमर देखील आहे. विजयी संघ जर पाहिला कोकण गोवा हा संघ विजयी ठरलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, आपण खूप दूरवरून इथं दाखल झालात, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे मुंबईमध्ये. परंतु पुढच्या वेळेस येताना चांगला संघ चांगली प्रॅक्टिस करूनच मैदानामध्ये दाखल व्हा, जेणेकरून आपण हरणार नाही, येतं विजय होऊनच या मैदानात बाहेर पडाल. अप्रतिम अप्रतिम सामना पाहायला मिळालाय. धन्यवाद. चालू मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जात आहे मुंबई गोवा या संघाचा. शेखर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन शेखर, आपण जायचं टॉस बॉक्स.